नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे कोकणामध्ये आपल्या गावी आपल्या फॅमिली बरोबर। तर आज या टायमाचा व्लॉग आपण आपल्या कोकणामध्ये बनवूया, कारण भाई आपण मराठी माणसं आहे तर कोकणातला व्लॉग तर बनतोच। तर चला बाय। आणि हा मित्रांनो, अगर कधी तुम्हाला लोणावळा किंवा रत्नागिरी साईडला जायचं असेल ना, तर पनवेलमध्ये जाण्याऐवजी ना कळंबोलीवरून सरळ येऊन JNPT तुम्ही लेफ्ट घेऊन गेलात ना तर तुम्ही लवकर पोहोचतो। मित्रांनो, आता मी थांबलो इथे वडकळ नाका सोडून चहा प्यायला, आणि आता सकाळ झाली आहे। गुड मॉर्निंग सगळ्यांना पण। आणि इथे आम्ही चहा प्यायला थांबलो आहे। नाव आहे श्री गणेश हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट। आणि हा मित्रांनो, आता वडकळ नाक्यावरून आम्ही चहा पिऊन निघालो आहे। तर थोडं पुढे जाऊन डायव्हर्जन्स भरपूर आहे रत्नागिरीकडे जाताना, तर थोडं फार तुम्हाला ट्रॅफिक तर भेटणारच। हे बघा, आणि रोड किती जाम आहे। राईट साईडला ब्रिजचं काम पण आहे चालू आहे, तर थोडं ट्रॅफिक तर असणारच। आपल्याला पण थोडं कॉपरेट तर गव्हर्नमेंटला करायला लागणार ट्रॅफिकसाठी। राईट हँड साईडला तुम्ही बघू शकतात की वीर रेल्वे स्टेशन आहे। जास्त करून इथे पॅसेंजर ट्रेन थांबतात, एक्सप्रेस ट्रेन तर थांबत नाही, बट कधी सिग्नल वगैरे भेटला तर ते थांबतात। पर रोड तर तुम्ही बघू शकता, पुढे एवढा एक्सप्रेस वे सारखा रोड आता गव्हर्नमेंटनी बनवला आहे। कोकणामध्ये जाताना रोड पण एकदम खाली आहे, आणि प्रत्येक जागी गव्हर्नमेंटनी वरती बोर्ड्स तर बनवले, तर तुम्हाला कधी पण रूटसाठी कुठला पण प्रॉब्लेम येणार नाही। लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकतात गंधारपाल लेणी आहे, आणि हे महाडमध्येच येतं। जसं तुम्ही महाड सोडलं तर तुम्हाला टोल नाका येईल। आता फिलहाल तर हा टोल नाका चालू नाही आहे, तरी पण आम्ही जसे मोजले जाताना की टोटल 3 टोल नाके तर आहेच तुम्हाला रत्नागिरीपर्यंत। तरी त्याच्या पुढे तर मला अजूनपर्यंत माहिती नाही झाले की नाही, बट जेव्हा आपण पुढे जाऊ तर नक्की आपण ते पण कव्हर करू। आम्ही मित्रांनो कशेही घाटामध्ये पोलादपूर सोडल्यावरतीच चालू होतो हा घाट। पोलादपूरवरून पण तुम्हाला महाबळेश्वरला जायला रोड आहे। पहिला तर हा घाट भरपूर मोठा होता, कशेही घाट। जेव्हा आम्ही लहानपणी आम्ही जायचो बसनी वगैरे, तर आम्हाला अराऊंड 1 ते 1.5 तास तर आम्हाला जायचंच ह्या घाटामध्ये। बट आता गव्हर्नमेंटनी टनल वगैरे बनवले, तर म्हणून हा ट्रॅव्हल आता इझी झाला। इथून जास्त 10 ते 15 मिनटात तुम्ही हा घाट क्रॉस करू शकता टनलनी। मित्रांनो, तुम्ही बघू शकता टनल दोन्ही साईडचे चालू झाले आहे। थोडंफार काम बाकी आहे टनलचं, लाइटिंग वगैरे पण आहे टनलमध्ये अर्ध्यापर्यंत। अर्ध्यापासून थोडा अंधार आहे, बट एक तर सांगू शकतो की भाई जी हिल रोडवरून जाण्याची जी मजा येते ना, ती टनलमधून नाही येत माझ्या हिशोबाने। तर आता कुठल्या लोकांना टनल आवडतं, कुठल्या लोकांना हिल रोड जास्त करून आवडतं ट्रॅव्हल करायला। आता थोडं ड्राईव्ह करून पण थोडा वेळ झाला आहे, 1-1.5 तासाच्या वरती। तर थोडा आपण पुढे खेड सिटी येईल, तर खेड सिटीमध्ये जाऊन आपण थोडं नाश्त्यासाठी थांबूया। चला मग। हॅलो मित्रांनो, आता आम्ही खेडमध्ये आलो आहे। इथे थोडा नाश्ता करायला थांबलो आहे। हे फॅमिली चालली आहे इकडे, इथे हॉटेलला आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला, आणि आमची फॅमिली आहे सगळे। नाश्ता करून आता निघालो आहे। भोसते घाटाची सुरुवात झाली आहे मित्रांनो। खेड गेल्यावरती भोसते घाटाची सुरुवात होते, आणि त्याच्या पुढे परशुराम घाट आहे। दोन्ही घाटांमध्ये जास्त वेळ नाही लागत, हार्डली 5 मिनिटाचा फरक आहे। आणि परशुराम घाटाच्या तुम्ही टोकाला गेल्यावरती लेफ्ट हँड साईडला बघू शकतात की परशुरामाचं मंदिर पण आहे वरती, आणि तुम्हाला सनसेट पॉईंट संध्याकाळच्या टायमाला तर बघायला भेटतो। एवढं सुंदर वातावरण आहे इथे परशुराम घाटावरती। मित्रांनो, ट्रॅफिक तर बघू शकतात, संगमेश्वरमध्ये येऊन 1 तास झाला आहे। रोडचं काम असल्यामुळे थोडं ट्रॅफिक जाम आहे। आणि हा मित्रांनो, आता आम्ही आमच्या गावात पोचलो आहे। नाव आहे देवळे गाव, जे रत्नागिरीमध्ये पडतं। तुम्ही बघू शकतात की इथले रोडचं पण काम चालू आहे। रोड पण थोडे लहान आहे, तर थोडं सांभाळून आपल्याला ड्राईव्ह करायला लागेल, आणि थोडं आरामात पण जायला लागेल। तुम्ही बघू शकता इथे आमचं काळेश्वरी देवीचं मंदिर चालू आहे, जे थोड्याच महिन्यात कंप्लीट होऊन जाईल। मग खडगेश्वर महाराजांचं पण इथे आमचं मंदिर आहे। आता आम्ही 2 मिनिटांमध्ये इथून आमच्या घरी पोचू। संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये थोडं, आणि हा मित्रांनो हे बघा घरातले कसे लाकडं उचलतात आहे। हे बघा माझे 2 भाऊ लहान, असे बसले की ज्यांना काय माहितीच नाही की बाई हे लोक काय करतात आहे। ते थोडं गावी आलं आहे, तर गावासारखं पण थोडं काम करायला पाहिजे। चला मित्रांनो, भेटूया डे 2 मध्ये, नाही तर घरातले ओरडतील व्हिडिओ काढतोय, काम काय करत नाही। चला बाय।